रानडुकरांपासून शेतीचे 100 पट्टे संरक्षण कसे करावे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आणि आज आपण एक अतिशय गंभीर आणि सर्वत्र असलेली समस्या पाहणार आहोत। रानडुकरांमुळे नष्ट होणारी शेती। रानडुकर अतिशय हुशार असतात। एकच उपाय केला तर ते काही दिवसात त्याला सरावतात। म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अनेक उपाय एकत्र वापरून कसं शेत 100% सुरक्षित ठेवायचं। पहिला उपाय, भौतिक कुंपण। सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सोलर फेन्सिंग म्हणजेच सौर कुंपण। या कुंपणातून बसणारा हलका शॉक रानडुकरांना इजा करत नाही, पण ते शेतात येण्याआधीच थांबतात। आणि खास गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकार या कुंपणावर 75% पर्यंत अनुदान देते। यासाठी तुम्ही महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता। स्वस्त पर्याय म्हणून रंगीत जुन्या साड्यांचं कुंपण पण खूप उपयोगी ठरतं। वाऱ्यामुळे हलणाऱ्या साड्या पाहून रानडुक्कर घाबरतात। तसंच शेताभोवती 2 फूट रुंद आणि 2 फूट खोल खंदक खोदल्यास रानडुक्कर उडी मारू शकत नाहीत। दुसरा उपाय, वासाचा वापर। रानडुकरांची वास घेण्याची शक्ती खूप तीव्र असते, म्हणून आपण त्याचाच वापर करू शकतो। सलूनमधून मानवी केस आणा आणि ते शेताच्या कडेने टाका किंवा पिशवीत भरून कुंपणावर टांगा। मानसिक भीतीमुळे डुक्कर जवळ येत नाहीत। रॉकेलमध्ये भिजवलेली दोरी शेताभोवती बांधली तर त्याचा उग्र वास डुकरांना दूर ठेवतो। काही भागात डुकराची चरबी किंवा तेल दोरीवर लावण्याची पद्धत देखील खूप प्रभावी आहे। तिसरा उपाय, आवाज आणि प्रकाश। रात्री रानडुक्कर जास्त येतात, म्हणून शेतात सोलार अलार्म डिव्हाइसेस लावा, जे हालचाल झाली की कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज किंवा वाघाची डरकारी वाजवतात। तसेच लोखंडी डबे, घंटा किंवा आवाज करणारी साधी यंत्रे खूप उपयोगी ठरतात। चौथा उपाय, घरगुती आणि नैसर्गिक। 100 ग्रॅम मिरची आणि लसूण 1 लिटर पाण्यात उकळून त्याचा फवारा शेताच्या कडेने मारा। त्याचा तीव्र वास रानडुक्कर सहन करू शकत नाहीत। शेताभोवती एरंडी, लेमन ग्रास किंवा काटेरी झुडपे लावल्यास नैसर्गिक कुंपण तयार होते। एकच उपाय पुरेसा नसतो, पण हे सर्व उपाय एकत्र वापरले तर तुमची शेती रानडुकरांपासून 100% सुरक्षित राहते। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। जय जवान, जय किसानी।